कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील शिंगरी येथे 9 जानेवारी रोजी जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पवित्र पादुकांचे प्रथमच आगमन झाले। श्री क्षेत्र देहू संस्थान आणि वैभव पिंपळकर यांच्या विशेष प्रयत्नातून हा ऐतिहासिक सोहळा संपन्न होतोय। या निमित्तानं शिंगरीत अखंड हरिनाम सप्ताह शतक महोत्सव आणि तुकाराम महाराजांच्या 175व्या वैकुंठ गमन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे। 8 ते 15 जानेवारी दरम्यान होणाऱ्या महोत्सवात गाथा पारायण, कीर्तन, प्रवचन आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असेल। 11 जानेवारीला स्वामी अरविंदनाथजी महाराज यांच्या हस्ते विशेष अनुग्रह कार्यक्रम होईल। या निमित्तानं 8 ते 15 जानेवारी रोजी शिंगरी येथे अखंड हरिनाम सप्ताह शतक महोत्सव आयोजित करण्यात आला। या काळात संत तुकाराम महाराज गाथा पारायण, नामांकित कीर्तनकारांची कीर्तने, भजन, भारूड, महिलांची भजनं, संगीत भजन आणि लोकसंस्कृती कार्यक्रम होणार आहेत। तसेच दररोज रात्री विविध भजन मंडळांचे कार्यक्रम आणि महाराष्ट्राची लोकसंस्कृती दर्शवणारे भारूड सादर केले जाणार आहेत। हनुमान मंदिर परिसरात होणाऱ्या या महोत्सवात पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांनी केलंय। आज आम्ही शिंगरी ग्रामस्थ मंडळी हा आमच्या या सप्ताहाला, अखंड हरिनाम सप्ताहाला 100 वर्ष पूर्ण झाले। त्यानिमित्तानं आम्ही हा अखंड हरिनाम महोत्सव, शतक महोत्सव वर्ष या ठिकाणी अति उत्साहात भव्य आणि दिव्य अशा प्रकारे संपन्न होत आहे। या कार्यक्रमासाठी आम्ही देहूवरून जगद्गुरू तुकोबरायांच्या पादुका देखील या ठिकाणी आपल्या या अखंड हरिनाम सप्ताहासाठी आलेल्या आहेत आणि या गेली 99 वर्षाची काही जी परंपरा आहे ती आज या मंडळींनी जोपासलेली आहे। आमचे आजोबा बाळाजी आप्पाजी कदम यांच्या काळामध्ये जुनी स्थापना केलेली होती। नंतर मग थोड्या काळाने आमच्या काळामध्ये ती नवीन 60मध्ये ना 60मध्ये आम्ही नवीन पाषाणावरती मंदिर बांधलं मारुतीचं आणि तिथून आमचा हा सप्ताह आजपर्यंत चालू आहे। आज आमच्या सप्त्याला 100 वर्ष झाले आहेत, तर आम्ही हा साजरा करतो आहे उत्सवाने।